नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ माईकवरती. पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो कुर्गचा. आणि ॲक्च्युली कुर्गमध्ये आम्ही होतो, काल आलो होतो. हा विला घेतला होता. हा विला थोडासा वॉटर लिकेज वगैरे आहे इथे आणि पाऊस पडतोय तर आतमध्ये पाणी जातं. आम्ही रात्री म्हणजे 3 दिवसाची बुकिंग होती तर कॅन्सल केली आणि 1 दिवसाची बुकिंग घेतली. आणि हा आहे कुर्गचा सकाळचा नजारा. पूर्ण फॉगी क्लायमेट आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत दुसरा विला घेतला. रात्री आम्ही बुक केला त्या विलामध्ये पॅकिंग वगैरे झालेली आहे. गाडीमध्ये सगळं सामान वगैरे टाकलेलं आहे. सगळं सामान वगैरे टाकून आता आम्ही निघालो दुसरीकडे जायला. ॲक्च्युली आम्ही कोणी काल आंघोळ पण नाही केली आज. आणि आंघोळ आम्ही तिकडे जाऊन करणार आहोत कारण की इथं राहायची कोणाची इच्छाच नव्हती. त्यामुळे तिकडे जाऊन आंघोळ वगैरे म्हणजे ब्रश करून फक्त निघालो इथून. तिकडे जाऊन आंघोळ वगैरे करून मग दिवसाची सुरुवात करणार आहोत. त्याला भेटूया मग नवीन विलामध्ये, बघूया कसा असणार आहे तो. हा आहे आमचा विला. आता नेक्स्ट विला आता नवीन आम्ही घेतला आता द कॉफीज. म्हणजे हा आहे आमचा रूम आजचा. हवा खूप आहे इथे. आणि आमचा आल्या पहिला टॅबवर असा असणार आहे रूम. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू, बाल्कनी. तर जस्ट आम्ही निघालो इकडचे पॉईंट्स बघायला. सकाळपासून रेडी झालेत सगळे, म्हणजे बिना आंघोळीचे रेडी झालेत. हॉटेल चेंज करत होता म्हणून. आणि आता रेडी होऊन आम्ही निघालो. कोणते कोणते पॉईंट्स बघूया, कोणते कोणते एक्सप्लोर करू शकतो. वातावरण पण आता जरा खुला झाला आहे. फॉग आहे पण पाऊस नाही आहे. किती फिरता येते बघू. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो. भेटूया पुढे. आम्ही आता आलेलो आहोत कुर्गमध्ये एक गोल्डन टेम्पल म्हणून आहे तो बघायला. ही अशी एंट्री आहे टेम्पलची. सर्व लोक फुल स्वेटर वगैरे घेऊन. फुल पाऊस आहे इकडे. हे बघ जादू आले बघा. तुला भूक लागले. ही आहे ती मॉनेस्ट्री. या अशा मूर्त्या आहेत आतमध्ये आणि या पूर्ण गोल्डच्या आहेत, पूर्ण सोन्याच्या आहेत मूर्त्या. आता जस्ट आम्ही इकडचे जे केअरटेकर आहेत त्यांना विचारलं. ते बोलले की पूर्ण मूर्त्या या सोन्याच्या आहेत, त्यामुळे त्याला गोल्डन टेम्पल असं म्हणतात. नुरू स्माईल कशी करते नुरू स्माईल कशी करते. अरे वा 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 वा. हाय आमचा जेवण आजचा. गरम मसाला पिलो असलोली का जेवलीने. पोरं बिचारी भुकेले आहेत, सगळे भुकेलेले आहेत. किंवा आमचं जेवण आहे दुपारचा. फ्राईज, पास्ता. सिया भूक लागले का. इथे भूक लागले. आता आलो मी हरंगी रिझर्व. इथं लाईट शो वगैरे आहे. डॅम आहे. डॅमच्या इथं लाईट शो आहे. हे सगळे आम्ही पाऊस पडते म्हणून सगळं थांबलो आम्ही. फाउंटन शो बघायला. हा आहे फाउंटन शो. ही आमची गँग बारके पोराची सोय. नुरवी हाय. ही आमची डोकरी. The next day. तो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. ॲक्च्युली काल ब्लॉग एंड नाही केला कारण की तब्येत जरा डाऊन झाली होती. म्हणजे ॲसिडिटी आणि पोटात मला मळमळ त्रास होता. तर काल ब्लॉग एंड नाही केला. तर हाच ब्लॉग कंटिन्यू आपण करणार आहोत. तर या सुंदर नजाऱ्यासोबत तुम्हाला गुड मॉर्निंग. हा आमचा कॉटेजचा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही चाललो ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून मग आम्ही एक एलिफंट पॉईंट म्हणून आहे तिकडे चाललो आहोत. तर मग त्याला ब्रेकफास्ट करून भेटूया आपण निघताना. हो चलो. हा आहे आमचा ब्रेकफास्ट. ही आमची बुब्बू आणि बिब्बी ब्रेकफास्ट करताना आम्ही. आणि सुंदर असे जंगलामध्ये जंगल ब्रेकफास्ट. बाहेर सुटलेली हवा आणि त्या हवेमध्ये आपली गाडी एकदम
जागा बघून लावले जेणेकरून झाड वगैरे नको काय बाबा त्रास नको व्हायला. फुल हवा येते, फुल म्हणजे फुल. आता आम्ही जस्ट निघालो रूम मधून. आता आम्ही चाललोय पहिला पॉईंट आहे काहीतरी निसर्ग उद्यान असं काहीतरी आहे तिकडे. असं एक झुला आहे, केबल ब्रिज आहे त्याच्यावर. त्याच्या पुढे काहीतरी एक पॉईंट आहे तो बघण्यासाठी चाललो आम्ही. दाखवतो तुम्हाला कसा पॉईंट आहे तो. ॲक्च्युली आता आम्ही चाललो तो निसर्ग गार्डन आहे तिथं. गार्डन म्हणजे झुला आहे आणि असं पाण्यातनं वगैरे एलिफंट राईड वगैरे जायचं असतं. पण आता ते पाऊस इथं खूप असल्यामुळे सर्व बंद केलेलं आहे. बघूया आता काय चालू आहे किंवा काय दाखवू शकतो दाखवतोय. कारण बहुतेक ठिकाणी फोन केला किंवा विचारलं तिकीटसाठी तर पावसामुळे सगळं बंद आहे असं सांगतात ते लोक. जस्ट आमच्या समोर झाड पडला इथं मोठा. नशीब कोणत्या गाडीवर न पडला, हा झाड पडला जस्ट आमच्या समोर. आता फुल ट्रॅफिक जाम झाला होता झाड पडल्यामुळे. बरं झालं कोणत्या गाडीवर नाही पडला झाड तो. हा आहे तो पहिला स्पॉट आमचा, कावेरी निसर्गम काहीतरी आहे. इकडे चाललो आम्ही आता. फायनली आम्ही निघालो आहोत. तो एक पॉईंट आहे निसर्ग पॉईंट एक्सप्लोर करायला. तो एक्सप्लोर करण्यासाठी निघाला. खूप गर्दी आहे इथे बघा, फुल गर्दी आहे इथे. आणि आमची सगळी गँग आणि आमची डोकरी. ही डोकरी कोण आहे? डोकरी आहे तू? हायकर ऐकलं ना? हायकर. हाय हाय एव्हरीबडी बोल. हाय हाय एव्हरीबडी बोल. रिया हाय. हायकर एलिफंट. तुम्ही जर इथे येत असाल तर इथे ॲडल्ट म्हणजे मोठ्यांचे 60 रुपये आहे आणि छोट्या मुलांचे 30 रुपये आहे. आणि अशी तिकीट भेटतं, असं तिकीट भेटतो. हा तिकीट घेऊन मग इथे एंट्री करायची आहे आपल्याला. हा ब्रिज आहे, केबल ब्रिज आहे. या केबल ब्रिजवरून जायचं. ही नदी आहे, नदी क्रॉस करून. पाऊस खूप असल्यामुळे या नदीला खूप फ्लो आहे, त्यामुळे इकडची बोटिंग सुद्धा बंद आहे. कारण की 3-4 दिवस झाले इथं पण खूप पाऊस पडतोय, जसा आपल्या इथं पडतोय तसा. आणि हा केबल ब्रिज कसा हलतोय एकदम फुल. हा बघा, हा ब्रिज हलतो, केबल ब्रिज. आणि हा नदीचा फ्लो बघू येत. झाडं वगैरे पडल्यात, एवढा फ्लो आहे नदीचा बघा. आणि हा असा केबल ब्रिज. हाय करा सगळ्यांना हाय करा. हाय अली लास्ट माझी बेबी इथे हायकर हाय. ये चला ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा असं इथे कॅफेटेरिया आहे. आणि असा गार्डन निसर्ग म्हणजे कॉटेज वगैरे पण आहे तिथे राहायला. आणि केबल ब्रिजचा हा तारा इथे लावलेला आहे. सर्वत्र बांबूची झाडं आहेत, जिथं बघाल तिथं बांबूची, पूर्ण बांबूची झाडं आहे तिथं. खूप छान अशी पेंटिंग केली झाडावर बघा. टायगर काढला झाडावर. हा वरतून शेपटी सगळं. हा आहे गौडा कम्युनिटी ट्रेडिशनल डान्स. त्याचे असे स्टॅच्यू उभारलेले आहेत. त्या हरणी वगैरे बघा इथं चारा खातात. बारकी पोरं हरणी बघतायत. हे नुरवा इथं बघ नुरवी, इथं बघ. तुला पप्पा मारतं, डॅडी मारतं तुला. इथं बघ नुरवी. हे नुरवी तुला डॅडी मारतं ना. आलो पूर्ण फिरून आम्ही. इथं स्पेशली असं बघणार काय नाही, छोटा मोठा गार्डन आहे आणि हरिण होते आतमध्ये. आणि नॉर्मली असं ते काय ना काय डिझाईन केलेलं आहे त्यांनी. बघ हे सर्व बांबूचे झाड आहेत, आतमध्ये. पोरं चालल्यात आमची स्केरी हाऊसमध्ये. गॉगल माझ्याकडे. घाबरायचं ना, बिंदास. गेम आहे तो गेम. ओके चलो गो, लेट्स गो, बाय बाय. कैसा होता एक्सपिरियन्स तुमचा? स्केरी तिथं मजा आली, गावाने मजा आली. चला भीती वाटत हा का? नजीब तू झालास मग.
घाबरले तुम्ही ना पिल्लू घाबरला होता ना नाही घाबरला. चला मजा आली. पावसाने तर हैराण केलं आम्हाला पूर्ण हैराण केलं आम्हाला. जेव्हा पण गाडीत फिरतोय तेव्हा पाऊस नाही आणि गाडीतून उतरलो काय पाऊस झोड आहे बघ सगळे कंटाळले आमचे. ए तुम्हाला पाऊस का आला आपण गाडीतून उतरलो म्हणून ना. गाडीत होतो तेव्हा पाऊस नाही पडला 1.5-2 तास. उतरलो ना 1 मिनिट पाऊस चालू. आता आम्ही चाललोय राजशेठ गार्डन मेडिकेरी. त्याची तिकीट एंट्री फीज आहे 20 रुपये. असं आहे हा गार्डन. आहे तर खूप छान परंतु पावसामुळे पूर्ण कंटाळा आलाय. कारण की आम्ही जेव्हा जेव्हा गाडीतनं उतरतो तेव्हा पाऊस येतोय नाच मयो. मी बघा पोरगी ए जागा पुढे जे हा हा. पावसाचा आनंद घेताना आमची पोरगी रियो 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 हाय मजा येते. मम्मा इथे मम्मा. तर आता पाऊस थांबलेला आहे. हा इकडचा सनसेट पॉइंट. जेव्हा ढग वगैरे नसतात तेव्हा सर्वजण लोक इथे बसून इकडे हा सनसेट होतो. हा सनसेटचा आनंद घेतात. परंतु आता ढग पूर्ण फॉग आहे बघा काय दिसत नाही. पूर्ण फॉगी गालमेट आहे इथं त्यामुळे काय दिसत नाही. इथं सनसेट तर दिसू शकतच नाहीये. गुरु डॅडा तुला मारतात ना. मम्मा मला बोलले तुला मारतात डॅडा. सोनल मम्मा नुरू डॅडा मारतात ना मारतात बघ. मारतात तुला डॅडा नुरू. इथं बघ आता जस्ट आमचं जेवण वगैरे झालं. जेवण वगैरे हा हॉटेल इथं जेवायला गेलो होतो. सगळे आमची बच्चा पार्टी गाईज सगळे आहेत. जेवण झालं. आता ह्या ब्लॉगला मी इथं एंड करतो कारण की 2 दिवसाचा ब्लॉग आहे कालचा आणि आजचा. ॲक्च्युली काय स्पेशल फिरलो नाही आम्ही कारण की पाऊस खूप जास्त पाऊस आहे इथं. आणि बघा फॉग पण किती आता बघा इथं रात्रीच्या वेळी एवढा फॉग आहे. आणि आता वाजलेत 11:15 आणि ऑलमोस्ट सगळं इथं बंद झालेलं आहे. त्यामुळे या ब्लॉगला इथंच संपवतो. इथंपर्यंत बघितलं नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि आपलं चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय गुड नाईट.